ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो. काय तर ते पुढे सांगतेस, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. त्याआधी सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर दिवसभर काही शूट घ्यायला झालं नाही. 4 वाजता शूटला सुरू केलं आहे आणि या महाराण्या मस्तपैकी चरून घरी चालल्यात. आणि आता वळूया आपल्या गोठ्याकडे. तर हा आहे आपला मुक्त गोठा, परंतु काही कारणास्तव त्यांना बांधून ठेवलंय गायींना सर्व. तर आपल्या गोठ्यात एक छानसा प्रकार घडलेला आहे, म्हटलं तुमच्याशी तो शेअर करावा. मुक्त गोठा म्हटलं की थोड्याफार कोंबड्या हे पाळाव्याच लागतात, त्यामुळे आपल्याकडे पण 20 ते 25 पक्षी आहेत. खरं तर या कोंबड्यांना दिवसभर हे मोकळंच सोडायला पाहिजे गोठ्यामध्ये, परंतु मुंगूस मामांचं प्रमाण फार जास्त आहे आपल्याकडे. आणि गोठा हा शेताच्या मधोमध आहे, चौबाजूनी शेत आहे, त्यामुळे मुंगूस मामा काय कोंबड्यांना जगू देत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असं थोड्याच वेळ यांना सोडतो. तर यातल्या एका कोंबडीने काय केलं, या इथे आडोशाला जाऊन अंडी दिली आणि पिल्लंसुद्धा काढली. ते काय नजरेत आलं नाही. एक दिवस असं गोठ्यात काम करता करता चिवचिव आवाज आला, तेव्हा बघितलं तर खूप छान पिल्लं होती. आणि या भोपळ्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे, फार व्हायरल गेला आहे तो व्हिडिओ, जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. आणि ही आहे ती छानशी पिलं. परंतु पिलं होण्याच्या अगोदर त्या कोंबडीने बिचारीनं काय खाल्लं असेल आणि कसं रक्षण केलं असेल स्वतःचं, कुणास ठाऊक. पण म्हणतात ना, ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो. आणि बघू शकता ही छानशी पिलं. आता मात्र फार त्यांचा लाड चालू आहे. हा व्हिडिओ एकदा तुमच्या लहान मुलांना नक्की दाखवा, त्यांना फार आवडेल. तर कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि शेतात आणि गोठ्यात काम असल्यामुळे आपल्या चॅनलवर काय दररोज व्हिडिओ अपलोड होत नाही, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बेलसुद्धा दाबा. त्याने काय होईल, जेव्हा कधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असा छानसा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या. रामकृष्ण हरी.